बहिणीने भावाला पोलीस ठाण्यासमोरच दिला चोप, कारण ऐकून थक्क व्हाल. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील MIDC वाळूंज पोलीस ठाण्यासमोर घडली. शहरातील बजाजनगर परिसराशी संबंधित असलेल्या या कुटुंबात काही काळापासून कौटुंबिक कारणांमुळे वाद असल्याचं सांगितलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी काही महिन्यांपूर्वी आपल्या कुटुंबियांपासून दूर कन्नड तालुक्यातील वेलवडी येथे आपल्या मामाकडे राहण्यासाठी गेली होती. तिथे राहून ती आपलं शिक्षण सुरू ठेवत होती. सुरुवातीला ही बाब घरातील कौटुंबिक परिस्थितीपुरतीच मर्यादित होती. मात्र पुढे तिच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आणि याच प्रश्नामुळे हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. मुलीला आपल्या पुढील शिक्षण सुरू ठेवायचं होतं. त्यासाठी आवश्यक असलेला शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC घेण्यासाठी ती संभाजीनगरच्या बजाजनगर परिसरात आली होती. तिच्या पुढील शिक्षणासाठी TC आवश्यक असल्याने ती हा दाखला घेण्याच्या उद्देशाने कुटुंबियांकडे आली होती. पण इथेच परिस्थिती बदलली. तिला TC देण्यास नकार देण्यात आला. त्याऐवजी तू आमच्याकडेच राहून शिक्षण घेतलं पाहिजेस असा आग्रह करण्यात आला. एका बाजूला मुलीला मामाकडे राहून शिक्षण सुरू ठेवायचं होतं, तर दुसऱ्या बाजूला कुटुंबियांकडून तिने आपल्यासोबतच राहावं अशी भूमिका घेतली जात होती आणि याच मुद्द्यावरून घरातील वाद अधिक तीव्र होऊ लागला. मुलगी आपल्या मामाकडे राहून शिक्षण घेत होती. तिला तिथेच राहून पुढील शिक्षण सुरू ठेवायचं होतं. त्यामुळे TC मिळणं तिच्यासाठी महत्त्वाचं होतं. मात्र TC देण्याच्या मुद्द्यावरून मतभेद निर्माण झाले. हा केवळ कागदपत्रांचा प्रश्न राहिला नाही, तर मुलगी कुठे राहणार आणि तिचं शिक्षण कसं सुरू राहणार हा कौटुंबिक वादाचा मुद्दा बनला. मुलगी तिच्या मामा आणि कुटुंबीय यांच्यात वाद सुरू होतात. शब्दांचा खेळ सुरू झाला. वाद इतका वाढला की अखेर प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत येऊन जाण्याची वेळ आली. यानंतर प्रकरण थेट MIDC वाळूंज पोलीस ठाण्यात पोहोचलं. दोन्ही बाजूला आपापली भूमिका मांडण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्या होत्या. एखादा कौटुंबिक वाद पोलिसांच्या मध्यस्थीने शांत होईल अशी अपेक्षा असते, पण इथे परिस्थिती वेगळी होती. पोलीस ठाण्यात आल्यानंतरही दोन्ही बाजूंमधील तणाव कमी झाला नाही. उलट बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा शाब्दिक वाद सुरू झाला. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि काही वेळातच या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. आता विचार करा, ज्या ठिकाणी लोक आपापले वाद मिटवण्यासाठी पोलिसांकडे येतात, त्याच पोलीस ठाण्याच्या समोर जर दोन बाजू एकमेकांवर धावून गेला तर तिथे काय परिस्थिती निर्माण झाली असेल. MIDC वाळूंज पोलीस ठाण्याच्या बाहेरच हा प्रकार सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक चढाओढ झाली आणि त्यानंतर वातावरण अधिकच तापलं. रागाच्या भरात दोन्ही बाजूंमध्ये मारामारी सुरू झाली. काही क्षणात पोलीस ठाण्यासमोरच्या नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली. नेमकं काय सुरू आहे हे पाहण्यासाठी लोक थांबले आणि याच गर्दीमुळे कुटुंबातील वादाने अक्षरशः राड्याचं रूप घेतलं. या सगळ्यात सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे या मारामारीमध्ये नेमकं कारण काय होतं हा प्रश्न. बाहेरून पाहणाऱ्या व्यक्तीला ही घटना एखाद्या साध्या भांडणासारखी वाटू शकते, पण या सगळ्यांची सुरुवात एका अल्पवयीन मुलीच्या शिक्षणाच्या प्रश्नातून झाली होती. ती काही महिन्यांपासून आपल्या मामाकडे राहत होती आणि तिथून शिक्षण घेत होती. आता पुढचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी तिला TC हवा होता. मात्र कुटुंबियांकडून तिला TC देण्यात नकार येत होता. त्यामुळे मुलगी आणि तिच्या कुटुंबियांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि हेच मतभेद पुढे पोलीस ठाण्यासमोरच्या हाणामारीत पोहोचले. पण अजून एक प्रश्न कायम होता. पोलीस ठाण्यासमोर एवढा मोठा वाद झाला तरी पोलिसांनी काय केलं? कारण हा प्रकार पोलिसांच्या अगदी डोळ्यासमोर घडत होता. नागरिकांची गर्दी वाढत होती. कुटुंबातील सदस्य एकमेकांशी वाद घालत होते आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. काही वेळातच पोलीस ठाण्यातील लोकांच्या हा प्रकार लक्षात आला. पोलिसांनी तात्काळ बाहेर येत परिस्थितीचा हस्तक्षेप केला. दोन्ही बाजूंना वेगळं केलं आणि सुरू असलेली हाणामारी थांबवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली. पोलीस ठाण्यासमोर सुरू असलेला गोंधळ थांबवण्यात आला. उपस्थित नागरिकांची गर्दी या प्रकाराकडे वाढत होती, पाहत होती. काही क्षणांपूर्वी जिथे जोरदार वाद आणि हाणामारी सुरू होती तिथे पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेमुळे एक प्रश्न पुन्हा समोर आला की कौटुंबिक वाद कितीही गंभीर असला तरी तो पोलीस ठाण्याच्या समोर अशा प्रकारे हाणामारीपर्यंत जाणं कितपत योग्य आहे. आता या संपूर्ण घटनेचं मूळ कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण सुरुवातीला ही घटना पाहिली तर एखाद्याला वाटू शकतं की कुटुंबातील सदस्यांमध्ये अचानक काहीतरी मोठा वाद आणि त्यातून हाणामारी झाली असावी. पण प्रत्यक्षात या वादामागे एका 16 वर्षीय मुलीचं शिक्षण होतं. ती काही महिन्यांपासून कन्नड तालुक्यातील वेलवडी येथे आपल्या मामाकडे राहत होती आणि तिथून शिक्षण घेत होती. आपलं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी तिला बजाजनगर परिसरातून TC घ्यायचा होता. पण TC देण्याच्या मुद्द्यावरून कुटुंबियांनी तिला आपल्याकडेच राहण्याचा आग्रह केला आणि याच मुद्द्यावरून वाद वाढत गेला. मुलीला तिच्या मामाकडे राहून शिक्षण सुरू ठेवायचं होतं, तर कुटुंबियांची भूमिका वेगळी होती. या मतभेदामुळे मुलगी, तिचा मामा आणि कुटुंबीय यांच्यात वाद निर्माण झाला. वाद मिटवण्यासाठी प्रकरण पोलीस ठाण्यात आलं, पण तिथेही तणाव कमी झाला नाही. उलट पोलीस ठाण्याच्या बाहेर पुन्हा शाब्दिक वाद सुरू झाला. त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जात हाणामारीपर्यंत पोहोचली. त्यामुळे पोलीस ठाण्यासमोर उपस्थित असलेल्या नागरिकांसाठीही हा प्रकार धक्कादायक ठरला. आता तुम्हाला सुरुवातीला पडलेला तोच प्रश्न पुन्हा आठवतोय. बहिणीने भावाला पोलीस ठाण्यासमोरच चोप का दिला? हा वाद नेमका कशामुळे झाला? याचं उत्तर कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी झालेल्या भांडणात नव्हतं. यामागे बाहेरचा कोणी व्यक्ती असल्याचंही या माहितीत समोर येत नाही. उलट हा सगळा प्रकार एका कुटुंबातील मतभेदातून सुरू झाला होता आणि त्या मतभेदाच्या केंद्रस्थानी होती एक अल्पवयीन मुलगी, त्या मुलीच्या शिक्षणाची बाब. म्हणजेच या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात एका साध्या वाटणाऱ्या प्रश्नाने झाली. मुलीला TC मिळणार का आणि तिचं पुढचं शिक्षण कुठे घेणार? पण या प्रश्नाचं उत्तर शोधताना कौटुंबिक वाद वाढत गेला. मुलगी मामाकडे राहून शिक्षण घेत होती. तिला पुढे तिथेच राहून शिक्षण घ्यायचं होतं. त्यासाठी ती TC घेण्यासाठी बजाजनगर परिसरात आली होती. मात्र TC देण्यास नकार आणि त्यामुळे कुटुंबातच सोबत राहावं लागेल या आग्रहामुळे परिस्थिती बिघडली आणि अखेर हे प्रकरण MIDC वाळूंज पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं.
शेवटी जे घडलं ते मात्र सगळ्यांसाठी धक्कादायक होतं. पोलीस ठाण्यासमोरच दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं. लोकांची गर्दी जमली. परिस्थिती अधिक चिघळत असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी बाहेर येऊन दोन्ही कुटुंबांना शांत केलं आणि वाद शांत करण्यासाठी हस्तक्षेप केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि या संपूर्ण घटनेमागचं कारण शेवटी समोर आलं. ही हाणामारी अचानक झालेल्या कुठल्यातरी अनोळखी भांडणामुळे नव्हती. एका 16 वर्षीय मुलीला मामाकडे राहून शिक्षण सुरू ठेवायचं होतं आणि त्यासाठी टीसी हवा होता, तर कुटुंबीय तिला तू त्यांच्यासोबतच राहायचं असा त्यांचा अट्टहास होता, आग्रह होता. असा आग्रह ते करत होते. याच शिक्षणाच्या आणि टीसीच्या वादातून हा कौटुंबिक संघर्ष पोलीस ठाण्यासमोरच्या हाणामारीपर्यंत पोहोचला.